आज आपण अतिशय चमचमीत, झणझणीत आणि मस्त तर्रीदार काळ्या चण्याची भाजी बनवतो आहे. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे. एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काहीच नसेल तर ही काळ्या चण्याची भाजी तुम्ही नक्कीच करू शकता. आता ही कशी बनवायची ते बघूया. काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी वाटीभर काळे चणे स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. चणे व्यवस्थित भिजायला हवेत. तर हे बघा, चणे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत. याला शिजण्याकरता आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. तर साधारण चण्याच्या आपल्याला तिप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजे 1 वाटी चणे असतील तर त्यासाठी 3 वाट्या पाणी घालायचं आहे. किंवा चणे पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतील आणि त्यावरती 1 इंच पाणी शिल्लक राहील इतपत पाणी घालायचं. सोबतच यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या मोठ्या गॅसवरती सुरुवातीला 2 शिट्ट्या करून त्यानंतर बारीक गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या झाल्या, यातली गरम वाफ निघून गेली की आपण चणे शिजलेत की नाही हे एकदा चेक करू. तर हे बघा, चणे अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, छान मऊसर झालेले आहेत. खूप जास्त शिजून गाळ झालेले नाही आहेत किंवा कच्चेसुद्धा राहिले नाहीत. चणे शिजून झालेले आहेत. आता त्यानंतर आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ. तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या, 1 इंच दालचिनीचे तुकडे आणि 3 लवंगा. आता घेतलेलं सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. याला आपण भाजून न घेताच भाजीसाठी वाटण तयार करून घेणार आहोत. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात मूठभर उकडलेले काळे चणे. असे काळे चणे वाटणामध्ये घातले की एकतर भाजी दाटसर होते, छान एकसंधपणा भाजीला येतो. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं हे बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाटण तयार झालं. आता भाजी करायला घेऊ. तर ज्या कुकरमध्ये आपण चणे उकडून घेतलेले होते त्याच कुकरमध्ये पळी ते 1.5 पळी तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 2 तमालपत्र घालायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये घालायचा आहे 1 मोठ्या आकाराचा अगदी बारीक चिरलेला कांदा. कांद्याला आपल्याला मध्यम गॅसवरती गुलाबीसर रंगावर छान असं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, कांदा 2 मिनटासाठी मध्यम गॅसवरती चांगला मऊसर होईस तोपर्यंत परतून घेतला. त्यानंतर आता यामध्ये घालूयात तयार करून घेतलेलं वाटण. वाटण यामध्ये घालायचं, गॅस मध्यमच ठेवायचा आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. याला तोपर्यंत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला चांगलं तेल सुटत नाही आणि याचा कच्चेपणा नाहीसा होत नाही. आपण भाजीच्या वाटणासाठी जे जिन्नस वापरले होते ते आपण भाजून न घेता कच्चेच वापरलेले असल्यामुळे याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे मग भाजी चवीला चांगली लागते. तर हे बघा, सगळा मसाला एक मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी चांगला परतून घेतला. त्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा चमचा धने जिरे पूड, पाव चमचा हळद, अर्धा चमचा किचन किंग मसाला यामध्ये घालायचा, 1 चमचाभर लाल तिखट मी यामध्ये घातलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची. सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि याला 2 मिनटासाठी मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे. 2 मिनटं हे व्यवस्थित परतून घेतले की म्हणजे मग याचा कच्चेपणा नाहीसा होतो. तर मसाले छान परतून झालेले आहेत आणि याला रंग बघा किती सुरेख आलेला आहे. मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये घालूयात शिजवून घेतलेले काळे चणे. पाण्यासहित चणे या मसाल्यामध्ये घालायचे आहेत. याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता किंवा अशीच दाटसर भाजी हवी असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता. पण मी इथे पातळ भाजी बनवते त्यामुळे 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातलं, याला तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. याला खूप जास्त घट्टसर ठेवायचं नाही कारण ही भाजी थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट होते. तर हे बघा, मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागलेला होता त्यामुळे त्यामध्ये सुद्धा पाणी घालून ते पाणी भाजीमध्ये मी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ घालताना थोडं बेतानेच घाला कारण चणे शिजताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं. आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती भाजी 5 ते 7 मिनटं अशी शिजून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घेतली. आता यावर घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. भाजी थोडीशी गार झाली की तुम्ही इथे बघाल तर भाजीला किती सुंदर अशी तरी आलेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. भाजी सुरुवातीपेक्षा आता थोडीशी दाटसरसुद्धा झालेली आहे
आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही याला चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा भातासोबत खा, कशासोबतही खा, चवीला मात्र भाजी अप्रतिमच लागते. तर तुम्ही सुद्धा ही काळ्या चण्याची किंवा हरभऱ्याची भाजी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.